हॅलो दोस्तो, आजच्या नवीन कथेमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या नवीन कथेचं नाव आहे स्वप्नांचा शेवटचा दिवस. रात्रीचे 9 वाजले होते. पाऊस सतत कोसळत होता. सिद्धार्थ कार चालवत होता. थकलेला, पण चेहऱ्यावर समाधान होतं. आज त्याने अखेर आपल्या ऑफिसचं मोठं प्रोजेक्ट पूर्ण केलं होतं. मोबाईलवर त्याच्या बायकोचा, सायलीचा मेसेज आला होता. लवकर ये रे, गरम सूप तयार आहे. तो हसला. रस्त्यावर वळण घेताना त्याने थोडं वेग वाढवला, पण पुढच्या क्षणी तेजस्वी हेडलाईट्स, एक मोठा आवाज आणि काळोख. सिद्धार्थ डोळे उघडतो. त्याला स्वतःला एका अनोळखी ठिकाणी आढळतं. उजेडाने भरलेलं घर, हिरवळ. सायली स्वयंपाकघरात गाणं गुणगुणत असते. त्याला आश्चर्य वाटतं. हे घर कुठलं? पण सगळं इतकं सुंदर, इतकं खरं वाटतं की प्रश्न विचारायची इच्छाच होत नाही. सायली हसत म्हणते, तू इतक्या लवकर उठलास? आज रविवार आहे ना? तो म्हणतो, रविवार? त्याच्या घड्याळावर तारीख असते 15 एप्रिल 2019. त्याला आठवतं, अपघात तर कालच झाला होता. म्हणजे 14 एप्रिल 2023. मग तो 4 वर्ष मागे कसा? त्याचं जीवन पुन्हा सुरू होतं. तो ऑफिसला जातो. मित्र भेटतात. सायलीसोबत संध्याकाळी चहा, जुनं हसणं, जुन्या आठवणी, सगळं परत मिळाल्यासारखं. पण हळूहळू काही गोष्टी विचित्र वाटू लागतात. दररोज सकाळी पक्ष्यांचा तोच आवाज. ऑफिसात एकाच वाक्याची पुनरावृत्ती. आणि एक वृद्ध सुरक्षारक्षक त्याला रोज म्हणतो, साहेब, जागे व्हा, आता पुरे झालं. त्याला ते शब्द समजत नाहीत, पण मनात काहीतरी अस्वस्थतेचं वादळ उडतं. एके दिवशी सायली स्वयंपाक करत असते. त्याच्या लक्षात येतं, तिच्या हातावरचं मंगळसूत्र नाही. तो विचारतो, सायली, तुझं मंगळसूत्र कुठे आहे? ती थोडं थांबते, हसते आणि म्हणते, आपलं लग्न झालंच कुठे सिद्धू? तो गप्प बसतो. हळूहळू सगळं धूसर होतं. भिंतीचे रंग बदलतात, वस्तू गायब होतात. आवाज येतो, सिद्धार्थ, तुम्ही मला ऐकू शकता का? जर ऐकू येत असेल तर डोळे हलवा. तो चकित होतो. आवाज काचेसारख्या पडद्यामागून येतोय असं वाटतं. तो स्वतःला एका रिकाम्या जागेत बघतो. कुठेही प्रकाश नाही, फक्त पांढरं शांत धुकं. समोर एक खुर्ची. त्यावर सायली बसलेली, पण आता तिचा चेहरा वेगळा, दुःखाने भरलेला. ती म्हणते, तू खूप झगडलास सिद्धू, पण आता परत ये, मी वाट बघते. त्याच्या डोळ्यात पाणी येतं. तो विचारतो, हे सगळं काय आहे? ती हळूच म्हणते, हे तुझं मन आहे. तू कोमात आहेस. 4 वर्षांपूर्वी झालेल्या अपघातानंतर तू इथे अडकला आहेस. आता निर्णय तुझाच. या स्वप्नात राहायचं की वास्तव्यात परत यायचं? तो गोंधळतो. सायलीच्या डोळ्यातलं प्रेम इतकं खरं आहे की त्याला तिथेच राहावंसं वाटतं. पण त्याच वेळी आवाज येतो डॉक्टरांचा. रुग्णाने बोट हलवलं. तो जागा होतोय. सगळं हलायला लागतं. सायलीच्या डोळ्यातून अश्रू गळतात. ती म्हणते, मी नेहमी तुझ्या आठवणीत असेन, पण तू आता जगायला हवंस. सिद्धार्थ डोळे मिटतो. डोळे उघडल्यावर त्याला पांढरा हॉस्पिटलचा छत दिसतो. डॉक्टर, नर्स आणि त्याचे आई वडील डोळ्यात पाणी घेऊन उभे. आई म्हणते, बाळा, तू 3 महिने कोमात होतास. तो थकलेला, पण हसतो. थोड्या वेळाने तो विचारतो, सायली कुठं आहे? आई गप्प. डॉक्टर हळूच म्हणतो, ती अपघातात गेली होती सिद्धार्थ. त्याच्या डोळ्यातून अश्रू येतात. त्याला समजतं, ज्या जगात तो तिला भेटत होता, ते फक्त त्याच्या मनातलं जग होतं. पण तेवढंच खरं, तेवढंच सुंदर. काही महिन्यांनी सिद्धार्थ रुग्णालयातून सुटतो.
तो पुन्हा ऑफिसला जातो, पुन्हा काम सुरू करतो. पण प्रत्येक संध्याकाळी पावसात तो खिडकीतून बाहेर बघतो आणि हलकेच म्हणतो, सायली, त्या जगात तू अजून आहेस आणि मी तुझ्या स्वप्नात येतो. त्याच्या चेहऱ्यावर एक शांत हसू असतं, कारण त्याला माहीत असतं की कधी कधी स्वप्न ही वास्तवाइतकीच जिवंत असतात. ही कथा फक्त मृत्यू आणि स्वप्नांबद्दल नाही, ती आठवणींच्या शक्तीबद्दल आहे, ज्या आपल्याला जिवंत ठेवतात, कधी मनात, कधी वास्तव्यात. आजची कथा आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कथा कशी वाटली हे कमेंटद्वारे जरूर कळवा. व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.